नोड आले. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्य सर अक्कलकोट. खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर येत आहे. आज 20 मार्च 2024. आज आपण जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करतो. या उन्हाळ्याच्या दिवशी तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूमध्ये या चिमणीसाठी थोडे पाण्याची व्यवस्था करा. त्याचं पुण्य तुम्हाला 100% लागतो. पाण्याचा खूप त्रास सगळीकडे होत आहे. जनावरांना, पक्षींना थोडा पाण्याची व्यवस्था करा. आमची चिन्नू पण केलेले आहेत. चिमणीला पाणी देते सकाळी सकाळी. एका पाटीमध्ये ठेवतो आम्ही. तुम्ही पण करा. चिमणीच्या जागतिक चिमणी दिवस निमित्त सर्वांना शुभेच्छा. चला सर, एवढा दिवस कुठे गेला होता असा तुमचा प्रश्न आहे. होय, अडचणी प्रत्येकानं येत आहे. त्या अडचणीला सामोरे जात, अडचणीसोबत फाईट करत, अडचणीसमोर आपण शरण न मानता त्याच्यावर मात करून आपण पुढं जायचं असतो. आता सध्या आपल्या भारत देशात 18व्या लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहेत. तुम्ही रोज पाहताय माननीय नरेंद्र मोदीजी 2 वेळा प्रधानमंत्री होऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री व्हावा अशी मोठं महत्त्वाकांक्षा ठेवून पाऊल उचलत आहे. म्हणजे एकही दिवस रजा न घेणारा हा माणूस किती संघर्ष करतोय. म्हणजे तिसऱ्यांदा विजय होण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारा हा नरेंद्र मोदी साहेब. आणि त्यांच्यासमोर जो नवयुवक आहे, त्यांच्या घरात, त्यांच्या घराण्यात प्रधानमंत्री होऊन त्यांच्या वडील, त्यांच्या आजी प्रधानमंत्री झालेले आहेत. पुन्हा प्रधानमंत्री व्हावा, पंतप्रधान व्हावा ह्या हेतूने लढत असलेले राहुल गांधीजी. फक्त आपण काय पाहायचं माहिती आहे, मी का या 2 दिव्य तेजस्वी माणसांचं मी कथा तुम्हाला का सांगतोय. नरेंद्र मोदी साहेब 2दा जिंकून तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारा नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय राहुल गांधीजी सर जे युवक आहे, भारत जोडो या यात्रेनिमित्त संपूर्ण भारत देश भ्रमण केलेला हा युवक. काँग्रेस पक्ष कंप्लीट पानिपत झालेले आहेत. पुन्हा त्याला चांगला दिवस मिळवण्यासाठी, काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवण्यासाठी पुन्हा जोरात प्रयत्न करणारा आपला राहुल गांधी सर. संपूर्ण जग पाहत आहे. सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी साहेब पुन्हा जिंकेल, राहुल गांधी सर येत नाही असं काही लोक म्हणत असेल. परंतु लोकांचा राहुल गांधी सर ऐकत नाही. लोकांचा नेगेटिव्ह विचार त्यांच्या डोक्यात येत नाही. म्हणजे आपण ह्यावेळी पुन्हा हरणार आहोत असं ते कधीही मानलेलं नाही. हे बघा किती लोक घाबरून मैदान सोडून पळत 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 चाललेले आहेत. अशा वेळी त्यांच्या पक्षातील सगळे लोक पळून जात असताना सुद्धा त्यांना माहिती आहे मी हरतो असं लोक म्हणत आहे.
नरेंद्र मोदी साहेब समोर मी हरणार आहे असं लोक म्हटल्यानंतर त्यांचा ऐकून न घेता पुन्हा मी जिंकतो, मी BJPला हरवून काँग्रेसला सत्ता मिळवून देतो अशी महत्त्वाकांक्षा ठेवून संपूर्ण भारत देश भ्रमण करणारा हा लढवय्या. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, मी का हा माहिती सांगतो. श्रीमंत असून, सुखसुविधा असून, सगळं काय त्याच्यासोबत असलं तरी संघर्ष करत आहे. संघर्ष कोणाला सोडलेलं नाही, संकट कोणाला सोडलेलं नाही. संकट प्रत्येक व्यक्तींना येणारच आहे. त्या संकटाला आपण समोर जाऊन संकटाला संकटात आणून आपण जिंकला पाहिजे. मग सर आपल्या हातात दिवस कमी आहे, 16 दिवसात येणारा महाराष्ट्राची सेट परीक्षा आपण कसं पास व्हायला पाहिजे, आपल्याकडून अभ्यास झाला नाही, आम्ही नापास होतो, असं जर तुम्ही म्हणत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे. राहुल गांधी सर असं कधीही म्हटलेलं नाही की मी हरणार आहे म्हणून. पुन्हा मी आज ह्या राजकीय 2 व्यक्तींचं उदाहरण ह्याच्यासाठी सांगतो की या दोन्ही माणसापासून तुम्ही पॉझिटिव्ह विचार घेतलाच पाहिजे. त्यांचं विचारधारा काही असू द्या, परंतु राहुल गांधी सर एवढं बलाढ्य नरेंद्र मोदी साहेबांना BJPला टक्कर देण्यासाठी उभे राहून एकटा संपूर्ण भारत देश भ्रमण करून भारत जोडो यात्रा करतो म्हटल्यानंतर किती संघर्ष आहे हो. मग संघर्ष सोडलेलं नाही. मी काय म्हणतो, माझं लक्ष द्या की तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आणि अशा वेळी अजून 16 दिवस तुमच्या हातात आहे. मग येणारा 16 दिवस तुम्ही किती प्रामाणिकपणाने ह्या 16 दिवसांचा तुम्ही वापर करून घेताय, 16 दिवसांचं तुम्ही किती चांगल्या पद्धतीने नियोजन करून घेऊन तुम्ही अभ्यास करताय हे महत्त्वाचं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचा आत्मविश्वास कमी होऊ नये आणि कमी व्हायलाच नको. कितीही झालं तरी तुम्ही लढा, तुम्ही लढा, तुम्ही लढा, तुम्ही जिंकणारच आहे. कारण तुम्ही हरणारच नाही ना. कशाला तुम्ही परीक्षेच्या अगोदरच आपण हरणार आहो असा मनामध्ये विचार करायचा नाही. अभ्यास किती झाला, चांगला झाला असेल तर चांगलाच म्हणा, नाही झाला तरी आत्ता तरी करा. कारण जो माणूस प्रयत्न चांगल्या रीतीने करतो त्याला देव म्हणजे एक निसर्गातील शक्ती मदत करतोच. म्हणून तुम्ही प्रयत्न सोडू नका. आणि काही अधूनमधून अशा वेळेमध्ये तुमच्या डोक्यात काही लोक म्हणतील सेट पास झाल्यानंतर काय उपयोग होणार आहे, काय उपयोग आहे, असा पुन्हा ते नेगेटिव्ह लोकांपासून तुम्ही अलिप्त राहा. खरं तर 1 महिन्यापासून मी आजारी आहे. शाळेत 10वीचं परीक्षा सुरू आहे, 10वीचं असेसमेंट वर्क काम चालू आहे, घरात दवाखान्याचं कामं, स्वतः आजारी, शाळेची कामं, घर संसार आणि पेपर असेसमेंट हे सगळं करूनसुद्धा आपल्याला पुढं जायचं आहे. मग माझं व्हिडिओ आला नाही म्हणून तुम्ही निराश व्हायचं, मी शिकवलं नाही म्हणून तुम्ही निराश व्हायचं अजिबात नाही. मी आज तुमच्यासमोर यायचं म्हणजे माझा आजार अचानकपणे कमी झाला का, तर एक प्रचंड ऊर्जा निर्माण करणारे मेसेज मला आत्ता मिळाले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक माणूस वैद्य सर, प्राध्यापक गोपाल वैद्य सर, त्यांनी एक मला मेसेज टाकला संध्याकाळी 6:30 वाजता. आणि तो मेसेज वाचन करून मला एवढा आनंद झाला. मी म्हटलो धन्य झालो माझं जीवन. कारण सेट परीक्षा पास झाल्यानंतर काय उपयोग होणार आहे, काय उपयोग होत नाही, कशाला सेट परीक्षा द्यायचं आहे, कुठं नोकरी मिळत नाही, असे नेगेटिव्ह वातावरणामध्ये हो परमनंटची नोकरी मिळत नाही ते राहू दे, ते बाजूला ठेवा. ॲटलिस्ट तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमचं जीवन जगण्यासाठी जेवढं पेमेंट पाहिजे तेवढं पेमेंट मिळणार आहे. ह्या दादांना CHBवर कामं लागले. म्हणजे हे सेट पास होण्यापूर्वी एका इंग्लिश मीडियम कॉलेजमध्ये सर शिकवत होते. फक्त 5,000 त्यांना पगार. सकाळपासून संध्याकाळपर्यंत इंग्लिश मीडियम शाळेत राबवणारा प्राध्यापक गोपाल वैद्य सर आज CHBवर हे उत्तमचंद बगाडिया महाविद्यालय रिसोडमध्ये आज CHBवर कामात आहेत. CHBवर त्यांनी इंग्लिश विषय शिकवतात. कुठं? वाशिम जिल्ह्यात. आज त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 5 महिन्यांचा
1,23,000 रुपये, लक्षात घ्या, 1,23,120 रुपये आज त्यांना पगार मिळाले आणि तो पगारचं स्लिप त्या दादाने मला पाठवून दिलेत. सर आज मला 34,000 रुपये, 34,200 रुपये मला महिन्याने मिळत आहे. म्हणजे 5,000 मिळणाऱ्या माणसाला आज 34,000. ॲटलिस्ट जीवन जगण्यासाठी तर मी म्हणतो, मी हा वाक्य काय म्हणतो, सेट परीक्षा पास झाल्यानंतर तुमचा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. सेट परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट जीवन जगण्यासाठी CHPवर काम तुम्हाला मिळतोच. परमनंटचे प्रयत्न करत राहात, ॲटलिस्ट एवढं तरी तुम्हाला मिळणार. एक मान मिळतो, सन्मान मिळतो, आत्मविश्वास मिळतो, तुमचा ॲटिट्यूड बदलतो आणि जीवन जगण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती निर्माण होतो. जर आपण परीक्षा पास नाही झालो तर 4,000, 5,000, 3,000मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये राबवत असेल तर काय जिंदगी होणार आहे. जिंदगी एकदम थर्ड क्लास जिंदगी जीवन होईल बघा. म्हणून येणारे ॲटलिस्ट 16 दिवस तरी पूर्ण परफेक्ट आणि 384 तास तुमच्या हातात आहे आणि 23,000 मिनिट तुमच्या हातात आहे. 384 तास तुम्ही वेस्ट करू नका. 23,040 मिनिट तुमच्या हातात आहे. मग हे प्रत्येक मिनिट तुम्ही जागृतीने वापर केला पाहिजे, तरच तुम्ही परीक्षा पास होणार. एवढा दिवस केलं नाही म्हणून सोडू नका. ॲटलिस्ट आत्ता तरी तुम्ही सुरू करा. 6 दिवसात पेपर क्रमांक 1चा अभ्यास होऊन जाईल आणि 10 दिवस पेपर क्रमांक 2चा अभ्यास करा. 16 दिवस तुम्ही तन मन पूर्ण लक्ष देऊन तुम्ही करा. ॲटलिस्ट करा तरी करा ना, रिव्हिजन करा. ज्यांचा अभ्यास झालेला त्यांनी रिव्हिजन तरी करा. ज्यांचा अभ्यास नाही झाला तर कुठलं युनिट तुमचं चांगलं आहे त्याला व्यवस्थित अजून थोडं एकदा रिव्हिजन मारून घ्या. ज्यांचं अजून सुरुवातच नाही, आज आमचे एक मित्र आले, आज पुस्तक घेऊन गेलेत. मी म्हटलो असं का हो, म्हटलं नाही सर आता लय मी बिझी होतो शाळेत कॉलेजमध्ये कामात. ठीक आहे, आता 16 दिवस तरी तुम्ही व्यवस्थित करा म्हणून मी सांगितलो. आणि अभ्यास झाला नाही म्हणून पेपरला बसायचं नाही असं मूर्ख विचार करायचा नाही. पेपरला तुम्ही बसलाच पाहिजे, कारण तुमच्यामध्ये ज्ञान आहे हो. फक्त त्या ज्ञानाचा वापर व्यवस्थितरित्या तुम्ही करा आणि येणारा महाराष्ट्राचे सेट एक्झाम तुम्ही 100% उत्तीर्ण होणार. आणि आता हे 10 दिवस मी आहे ना तुमच्यासोबत. जेवढं मला कळालं आहे, जेवढा माझा अनुभव आहे ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज ह्या सरांचा मेसेज नाही आला असला तर अजून मी थकलो, म्हणजे थकवा माझून आहे थकवा, परंतु तो थकवा का निघून गेला तर एक चांगला मेसेज मला मिळाला की बाबा सर आम्ही सेट पास झालो, तुमच्यामुळं तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळाले, तुमचं प्रोत्साहन आम्हाला मिळालं, आम्ही सेट परीक्षा पास झालो. हे बघा तुमचा कृतज्ञताचा मेसेज मला आल्यानंतर हे आम्ही निमित्त आहे, हे कष्ट तुमचं आहे. तुम्ही प्रामाणिकपणाने कष्ट केल्यामुळे तुम्हाला हा यश मिळालं आहे. आदरणीय गोपाल वैद्य सर, तुम्ही मेसेज केला म्हणून मी आता 10 दिवस व्हिडिओ करणार आहे. आणि येणारा महाराष्ट्राची सेट एक्झाम तुम्ही पास होणारच आहे. कशाला अजिबात काळजी करायची गरज नाही. मी रोज एक चॅप्टरवरनं महत्त्वाचे काय कन्सेप्ट आहे तेवढं मी सांगतोच. सर सांगतो म्हणून असंच तिकडं बोंबलत गेलं, 1 महिना आलंच नाही, मला नाही, तब्येत बरोबर नाही, हे सगळं ड्युटी करत हे सगळं करणं शक्य आहे का? प्रियॉरिटी हे बघा, कुठलं कामाला तुम्ही प्राधान्य देत आहे ते तुम्ही ठरवा. मी एवढं दिवस व्हिडिओ केलं नाही कारण व्हिडिओ करायचं माझं प्राधान्य तर नाही, म्हणजे त्याला मी इम्पॉर्टन्स दिलं नाही. कारण ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं माझं 10वीचं असेसमेंटचं काम, मग त्याला मी महत्त्व दिलं. त्यानंतर घरचं काम, त्यानंतर आरोग्य, मग त्याच्यानंतर व्हिडिओ. मग तुमचं बाकी सगळं गौण आहे. अगोदर अभ्यासाकडे तुम्ही प्रियॉरिटी दिला पाहिजे. अभ्यासाला तुम्ही प्राधान्य दिला पाहिजे. कारण अभ्यासाशिवाय तुम्हाला पुढचा रस्ता नाही. पुन्हा एकदा मी म्हणतो, फक्त 16 दिवस मात्र एकदम एनर्जेटिक, लूज व्हायचं नाही. कारण मॅच अजून संपलेलं नाही. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये, शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपलं मॅच बदलता येतो. म्हणून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. आय कॅन विन दिस मॅच, आय कॅन विन दिस एक्झाम, आय विल गेट द सर्टिफिकेट, आय कॅन गेट द जॉब, इट इज पॉसिबल, आय कॅन येस. जर मी 69 वेळा 69 वेळा जर मी सेट नेट TET परीक्षा पास होत असेल तर तुमच्याकडनं एकदा का होत नाही हो? झालं का नाही? मी परवा 1 मार्चला मी केरळची सेट परीक्षा पास झालो होतो, त्यावेळी 65वा मी परीक्षा पास झालो. आणि पुन्हा परवा शिवरात्रीच्या दिवशी मी आंध्र प्रदेशला गेलो होतो,
तिथं रोडवर झोपून मी परीक्षा दिलो, 4 TET परीक्षा दिलो, ऑनलाईन परीक्षा होती आणि काल त्याचं फायनल आन्सर की आलेलं आहे आणि 4 TETमध्ये मला 4ही परीक्षामध्ये मी 100 मार्क घेतलो. एका पेपरला 100 मार्क मिळाले, एका पेपरला 103 मार्क मिळाले, एका पेपर 108 मार्क मिळाले आणि एका पेपरला 113 मार्क मिळाले. मग हे मार्क कुठून मिळतात? कशासाठी मला मार्क मिळतात? सर तुम्ही काय जादू केला का? जादू काही नाही, हार्डवर्क हा एकच मी काय म्हणतो, जो हार्डवर्क काम करतो, जो प्रामाणिक राहतो स्वतःशी, त्यांना रिझल्ट मिळतो बघा. मग अभ्यास न करता रिझल्ट मिळत नाही, तेवढं केलेलं आहे, केल्याशिवाय होत नाही, आधी केला पाहिजे. 69 वेळा जर मी पास होत असेल, तुमच्याकडनं एकदा होत नाही, होणार आहे. फक्त तयारी पाहिजे ना. आणि तो तयार कोण करणार आहे? तुम्ही केला पाहिजे. का तर हा जीवन तुमचा आहे, तूच आहे तुझं जीवनाचे शिल्पकार. कधी तुमचं जीवन तुम्ही तुमच्या जीवनाला आकार देणार आहात? असंच जीवन जगायचं नाही. आलो जगलो आणि मरलो, खालो मरलो, असं नाही. दिस इज नॉट अ लाईफ. स्ट्रगल व्हायलाच पाहिजे. राहुल गांधी सराकडे पैसा नाही का? राहुल गांधी सराकडे वशिला नाही का? राहुल गांधी सराकडे घरात किती सगळं प्रधानमंत्री झाले, अजूनसुद्धा तो अजून स्ट्रगल करतो की नाही? अजून लग्न केलेलं नाही. लक्ष घ्या, मी काय म्हणतो, राहुल गांधी सर अजून लग्न केलेलं नाही. 40 वर्ष 50 वर्ष झालं बघा. मी काय म्हणतो, एवढं मोठ्या लोकांना मोठा प्रॉब्लेम असतो, लहान लोकांना लहान प्रॉब्लेम असतात. तुम्ही मोठे आहात का लहान आहे हे लक्षात घ्यावा. हत्तीचा भार हत्तीवरती असतो, हत्तीचा जो वजन आहे हत्तीला आहे आणि मुंगीचं वजन मुंगीला आहे. मुंगीचं काम आणि मुंगीचा प्रॉब्लेम मुंगीसाठी आहे, हत्तीचा प्रॉब्लेम हत्तीसाठी आहे. प्रॉब्लेम इज अ पार्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ. जस्ट यू हॅव टू सॉल्व इट. तो सॉल्व करण्याची कॅपॅसिटी ज्याच्यामध्ये, तो परीक्षा पास होतो, नाहीतर नाही. मग म्हणून 16 दिवस खूप आत्मविश्वासाने थोडं सगळं कामं आता तरी बंद करा. अजून तेच काम म्हटलं तर बोंबलच जाईल बघा. असं मला थोडं टेन्शन देऊ नका तुम्ही. मी सगळं करून मी करतो. आणि काल एक एक मॅडमने फोन केलं, सर तुम्ही सांगितलं म्हणून मी फॉर्म भरलो, मी काय करू? असं नाही म्हणायचं ताई. मी सांगितलं म्हणून फॉर्म भरलो, मी सांगतो अभ्यास करा. मग अभ्यास केल्याशिवाय पास होणार आहे का तुम्ही? नाही. हां, लक फॅक्टर कधी होणार आहे? लक फॅक्टर असतो, फक्त तुमचं डिसिजन. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर जे पेपर क्रमांक 1 आहे, 50 प्रश्न, 50 प्रश्नापैकी ॲटलिस्ट तुम्ही 25 ते 30 प्रश्न बरोबर सोडवलं तरी तुम्ही परीक्षा पास होत आहे. 20 प्रश्न नाही आलं तर राहू द्या तिकडं. ॲटलिस्ट 25 ते म्हणजे 50% तुम्हाला मार्क्स पाहिजे. 300 पैकी 130, 140, 150 मार्क आपल्याला घ्यायचं आहे. 150 मार्क घेतलं तर तुम्ही परीक्षा पास होत आहे. 150 घ्यायला काय अडचण नाही. तुमचा विषय कुठलाही असू द्या. मी काय तुम्हाला महाराष्ट्रात 1 नंबर या असं मी म्हणत नाही. ॲटलिस्ट जस्ट यू क्वालिफाय द कमिंग महाराष्ट्र सेट एक्झाम. जर व्यवस्थित पेपर नाही गेलं तर पुन्हा जूनमधलं होणारे नेट परीक्षा आहे, त्याचं तुमचं हे बघा, तुमचा प्रिपरेशन दिस शुड बी अ कंटिन्युअस प्रोसेस. रिझल्ट हातात येईपर्यंत तुमचा प्रयत्न हा कंटिन्यू असेल तरच रिझल्ट मिळत असतो. म्हणून व्यवस्थित प्रामाणिकपणाने येणारे 16 दिवस अभ्यास करा. 384 तास तुम्ही वापर करा आणि 23,040 मिनिट वाया न घालवता अभ्यास केला तर यश तुम्हाला मिळतो. आज गोपाल वैद्य सरांना जर 1,23,120 रुपये 5 महिन्याचा पगार ह्या गुरुनं जर मिळत असेल तर तुम्हाला काय मिळत नाही हो? फक्त डिसिजन खूप स्ट्रॉंग पाहिजे, डेडिकेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि डिटर्मिनेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे. जेव्हा हे सगळं स्ट्रॉंग असतो तेव्हा रिझल्ट मिळत असतो. समोर मी हरणार आहे असं देश म्हणत आहेत. कोणासमोर? राहुल गांधी समोर. परंतु राहुल गांधी सर ऐकत नाही, अजून लढत आहे. प्रधानमंत्री दोन वेळा होऊन सुद्धा पुन्हा तिसऱ्यांदा मी होणार आहे असं महत्त्वाकांक्षी ठेवलेले नरेंद्र मोदी साहेब ह्यांच्या जीवनापासून तुम्ही प्रेरणा घ्या आणि तुम्ही परीक्षा पास व्हा. जर मी 69 वेळा होत असेल तर तुमच्याकडनं पण हा शक्य आहे. एवढंच मला हे सांगण्यासाठी हे मी व्हिडिओ तयार करीत आहे. उद्यापासून जेवढं शक्य आहे आणि टू दी पॉईंट महत्त्वाचा पॉईंट्स मी सांगतो. माझं पॉईंट्स तुम्ही ऐका. माझं पुस्तक जर तुमच्यासोबत असेल तर ते वाचन करा किंवा इतर कुठल्याही गुरुजनांचं पुस्तक एका पुस्तकावरती व्यवस्थित एकदा नजर मारा. पाठ करू नका. ॲटलिस्ट प्रत्येक चॅप्टरवरनं 3-3 पेजेस एकदा वाचन करा. कारण एकदा तुम्ही वाचन केल्यानं तुमचा रिझल्ट मिळतो बघा.
एकदा आणि पाठ करत आता नोट्स करत काय बसू नका. काढलेले नोट्स फक्त रिव्हिजन मारा व्यवस्थित आणि पेपर 1 व्यवस्थित लक्ष द्या आणि पेपर 2साठी जेवढं झालेलं तेवढं करा आणि पाठीमागील 2-3 वर्षांचं क्वेश्चन पेपर तुमच्यासोबत पाहिजे. आणि एक मात्र निश्चित की हा जीवन तुमचा आहे. इतरांसाठी हे परीक्षा देऊ नका. इतरांनी सांगतात म्हणून परीक्षा देऊ नका. इतरांनी आपल्याला मी काय म्हणतो इतरांच्या प्रेशराने परीक्षा देऊ नका. तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. हा तुमचंच जीवन आहे. तुम्हीच लढलं पाहिजे. तुमचंच जीवन आहे. तुम्हीच त्याला आकार दिला पाहिजे. तुमचंच जीवन आहे. तुम्हीच त्याला चित्र रंगवलं पाहिजे. तुमचंच जीवन आहे. तुम्हीच त्याला डिझाईन केलं पाहिजे. तुमचंच जीवन आहे. तुम्हीच त्याला प्रफुल्लित केला पाहिजे. एवढं मात्र निश्चित. युअर लाईफ इज नॉट अ भाडगी लाईफ. हे का भाड्याने लाईफ नाही. हे भाड्याच्या घरात राहतो, हे का आमचं घर आहे का, तसं नाही. युअर लाईफ इज इट्स युअर ओन लाईफ. तुमचं जीवन हा भाड्याचं जीवन नाही. म्हणून भाड्यासारखं तुम्ही राहू नका. म्हणजे आम्ही भाड्याने राहतो असं जे आपलं ॲटिट्यूड असतो तसं नाही. तुमचं जीवन आहे एकदम व्यवस्थित. 16 दिवस काही पण होऊ द्या, तुम्ही व्यवस्थित करा ना. मी 10 दिवस जेवढं शक्य मी तुमच्यासोबत आहे. ओके, एवढं दिवस नसलं तरी आता असतो, आता आहे. कारण गोपाल वैद्य सरांचा मॅसेज आल्यामुळं माझं सगळं थकवा निघून गेलं आहेत बघा. म्हणून आणि 10वीचा पेपर पण असेसमेंट काम झालेलं सगळं झालेलं आहे. आता काय नाही, 10 दिवस 100% मी तुम्हाला वेळ देतो आणि तुम्ही तुमच्यासाठी वेळ द्या. तुमचं वेळ मात्र वाया घालवू नका. ओके, आणि रिझल्ट 100% येतो. 300 पैकी आपल्याला 150 मार्क्स मिळवायचं आहे. 150 सहजरित्या तुम्हाला मिळेल. अहो मला आंध्राची तेलुगू भाषा काय येतात, आंध्राची हिस्ट्री मला काय माहिती आहे, आंध्राची जॉग्रफी मला काय माहिती आहे, आंध्राची इम्पॉर्टंट काय माहिती आहे मला, तरीसुद्धा मी आंध्राची TET परीक्षा पास झालो का नाही आणि 4ही एक्झाममध्ये मी 100 मार्क घेतलो का नाही. म्हणजे विदाऊट प्रेशर. तुम्ही पण विदाऊट प्रेशर तुम्ही एक्झाम दिला पाहिजे. प्रेशर घेऊन काही उपयोग होणार नाही. कारण आता प्रेशर घ्यायचं वेळ आला असलं तरी प्रेशर घेऊ नका. जर राहुल गांधी सरांना प्रेशर आलं तर मग दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागतं त्यांनी प्रेशर घेतलं का नाही. आता BJP म्हणतात आम्ही 400वर आम्ही जिंकू, 400वर सीट. आणि राहुल गांधी सर म्हणतात नाही मी पण जिंकणार आहे. असं जिंकण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये पाहिजे. हरण्या अगोदर हरायचं नाही. मेल्या अगोदर मरायचं नसतो. मी मरणार आहे बोंबलत जा. अरे समोर मरण असलं तरी मारायचं नाही. संभाजी महाराजांना समोर असं मरण त्यांचं समोर होतं आणि मरणाला घाम फुटला होता. कारण त्या माणसा म्हणजे त्याचा विरोधकांनी संभाजी महाराजांना असं तुकडे करत असताना सुद्धा किती शूर माणूस होता माहिती आहे. म्हणजे त्यांचा रक्तात सुद्धा स्वाभिमान होता. रक्तात सुद्धा तो लढण्याची जिद्द होता. तेवढं जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे बघा. जिद्द, ज्यांच्याकडे जिद्द आहे तोच रिझल्ट मिळवतो. ज्यांच्याकडे जिद्द नाही, प्रामाणिकपणा नाही, कष्ट करण्याची काय नाही, फक्त नेवा सांगायचे माझा होत नाही हो, पेपर लई अवघड असतो, मला वेळच मिळालं नाही हो, मी लई गरीब आहे, बोंबलं जात. असं कोणी ऐकत नाही. द वर्ल्ड इज नॉट रेडी टू लिसन युअर सॅडनेस. द वर्ल्ड इज नॉट रेडी टू लिसन युअर प्रॉब्लेम्स. द वर्ल्ड इज नॉट रेडी टू रडक्यानं कोणी ऐकत नाही. वर्ल्ड इज रेडी फॉर सेलिब्रेटिंग युअर सक्सेस. वर्ल्ड इज रेडी फॉर क्लॅपिंग. हा जग तुमच्यासाठी क्लॅप करण्यासाठी रेडी आहे. फक्त तुम्ही जिंका हो. तुम्ही जिंका. तुमच्या जिंकण्यासाठी मी खारुताईचा वाटा उचलतो. थँक्यू सो मच. येणारा महाराष्ट्राची सेट एक्झाम तुम्ही परीक्षा पास व्हायलाच पाहिजे अशी मी प्रामाणिकपणाने माझे शुभेच्छा देतो. आणि व्यवस्थित गोपाल सरांचा शुभेच्छा तुमच्यासोबत आहे हे मात्र विसरू नका. तुम्हाला चांगलंच होणार आहे. ओके, थँक्यू सो मच. चिन्नू, सगळंजण पास होणार आहे का नाही? व्हेरी गुड. कुठल्या एक्झाम पास होणार आहे त्याने? सेटनेट. आता फक्त महाराष्ट्राची सेट एक्झाम आहे 7 एप्रिलला. त्या दिवशी त्यांनी व्यवस्थित पेपर देऊन पास व्हायला पाहिजे. ओके, जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
संघर्ष कशासाठी? चांगल्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. APJ अब्दुल कलाम सर पण तेच म्हणतात, येस यू शुड इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट यू शुड बर्न लाईक अ सन. सूर्यासारखा तळपायचं असेल, सूर्यासारखा असं चमकायचं असेल तर अगोदर सूर्यासारखा बर्निंग व्हायचं शिका. म्हणजे आग असल्याशिवाय बर्निंग होत नाही. सूर्य जर इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट यू शुड बर्न लाईक अ सन. म्हणून थोडं कष्ट करा. 16 दिवस झोपू नका. झोपलं तर तिथं झोपत राहील. आयुष्यभर झोपायचंच असतो. झोपू नका. उठा उठा, जागे व्हा. हां, राष्ट्रवीर हो, उठा उठा. महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे, त्या एक्झाममध्ये तुम्ही परीक्षा पास व्हा. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.